आज आपण आलोय कोकणातील एका अशा गुहेमध्ये. या गुहेतल्या स्वयंभू देवीसमोर हजारो वर्षापासून समई अखंड प्रज्वलित आहे. लोकमान्यतेनुसार असंही म्हणतात, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कोकण मोहिमेवर असताना या देवीचा आशीर्वाद घ्यायला आवर्जून यायचे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या स्वयंभू देवीचं तेजस्वी रूप बघूया. इतिहासात ज्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे हेच ते ऐतिहासिक दाभोळ बंदर. आणि या बंदराच्या अगदी बाजूलाच आहे हजारो वर्षांच्या कथांनी वेढलेलं दाभोळमधलं पांडवकालीन स्वयंभू चंडिका मंदिर. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे या गुहेमध्ये कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जात नाही. या मंदिराच्या गाभाऱ्यात वाकून प्रवेश करावा लागतो आणि या गुहेत पाऊल टाकतात जणू काही हजारो वर्षांचा काळ मागे सरकतो अशी अनुभूती येते. हजारो वर्षापासून गुहेतल्या अंधारात तेजाने झळकणाऱ्या मूर्तीसमोर उभं राहिल्यावर जाणवणारा तेजस्वी प्रकाश आणि गूढ शांतता मनाला भारावून टाकतो. या गुहेतलं मंदिर म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि रहस्यांचा संगम आहे. जग बदललं, साम्राज्य कोसळली, आधुनिकता आली, तरीही गडद अंधारात तेजस्वी प्रकाशातील चंडिका मातेचं हे रूप डोळ्यात न सामावणारं आहे. चंडिका देवीला उग्र रूप मानले जाते, जी संकट काळात रक्षण करते. देवीने ज्यांना दृष्टांत दिला ते पुरी घराण्यातील संत जमनापुरी यांची इथे जिवंत समाधी आहे. वंश परंपरेने पुरी कुटुंबीय आजही देवीची मनोभावे सेवा करीत आहेत. कोकणातल्या या गुहेतलं रहस्यमयी गूढ अनुभवायचं असेल तर ही रील आत्ताच सेव्ह करा, शेअर करा आणि आपल्या व्हायरल मित्रमंडळाला नक्की फॉलो करा.